हॅलो नमस्कार, मी योगेश सोनवणे आपले स्वागत करत आहोत. आज आपण मटण लपेटा तयार करणार आहोत. बघू शकता तुम्ही त्यासाठी आपण मटण लपेटा कसा झाला आहे तुम्ही बघू शकता. हिवाळा चालू, हिवाळ्यात मटण लपेटा म्हटलं म्हणजे एक नंबर लागतो. बघू शकता तुम्ही मटण लपेटा कसा झाला आहे ते बघा तुम्ही. बघा आता आपण सुरुवात कांदा घेतला आहे, त्याला बारीक कापून घेतला आहे. कापल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान बारीक कापला आहे. तर कांदा कापल्यानंतर आपण मटण स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतलं आहे. धुतल्यानंतर कुकरमध्ये आपण गरम तेलामध्ये एक जिरे, 1 चम्मच, 1 चक्करफूल, 5 लवंगे, 5 मिरे आणि 1 तेजपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या, कांदे बारीक कापलेले सर्व आपण एकजीव करून घेतले. त्याला बघू शकता तुम्ही मस्तपैकी कांदे लाल होईपर्यंत एकजीव करून घेणे आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित कांदे चांगले भाजले जात आहे गुलाबीपर्यंत. गुलाबी भाजल्यानंतर परत त्याच्यामध्ये आपण एक मटण जे धुतलेलं मटण होतं आपलं, तर मटण टाकलं आहे. त्या मटणामध्ये 1 चम्मच हळद टाकून आपण त्याला एकजीव करून घेणे. एकजीव केल्यानंतर मटणने चांगल्यापैकी एकजीव झाल्यानंतर त्याला 5 मिनटंपर्यंत राहू द्यायचं. मटणावरचं जे पाणी आटलं, मटणही स्वादिष्ट लागतं. त्यानंतर परत 2 ग्लास आपण पाणी टाकून घेतले. बघू शकता तुम्ही आता किती छानपैकी झालेलं आहे. त्याच्यात आता पण आपण गरम पाणी टाकल्यानंतर त्याला 2 शिट्ट्या आपण लावून घेणार आहोत. लगेच आपण आता मसाल्याची तयारी करत आहोत. बघा मसाला कसा घेतलेला आहे मी. लसूण, आले, कोथिंबीर, जिरे, धना. आता सर्वप्रथम जो खोबरे होते ते चांगल्यापैकी लाल परतवून घेतले गुलाबी. नंतर धनेही तसेच आपण गुलाबी होईपर्यंत परतवून घेतले. धनेही मस्तपैकी गुलाबी झाले बघू शकता तुम्ही. आता तो सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात एकजीव करून घेतो आपण. बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यात संपूर्ण मसाला आपण काढून घेतला आहे आणि आता तो मसाला आपण चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ. नंतर तेल कढईत ठेवले आपण, त्यात थोडं जिरे, नंतर एक हिरवी मिरची होती, हिरवी मिरची टाकली आपण. नंतर तो बारीक कापलेला कांदा होता तोही आपण टाकत आहोत. बघा तुम्ही मस्तपैकी त्याला गुलाबी होईपर्यंत, लाल होईपर्यंत त्याला परतवून घेणे. बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सर. बघा कांदा कसा छानपैकी लाल झाला आहे. त्याच्यात जो वाटण होतं आपलं मिश्रण ते त्यात आपण टाकून घेतले. बघू शकता तुम्ही मिश्रण हे चांगल्यापैकी एकजीव करत आहोत आपण. एकजीव झालं पण मस्त गुलाबी झाल्यानंतर त्यात 1 चम्मच तिखट, 1 चम्मच मसाला, हळद आणि जो थोडं मिक्सरचं जो पाणी होतं ते टाकून घेतलं. बघा तुम्ही किती छान रंगात चालला आहे. मीठ टाकलं आहे. नंतर जे मटण होतं शिजलेलं आपलं ते चांगल्यापैकी त्यात टाकून घेतलं आहे. एकजीव केलं आहे. नंतर बघा किती कोथिंबीर टाकली. बघा तुम्ही बघू शकता किती छान रंगत आली. मटण लपेटा तयार होत आहे आपला. बघू शकता तुम्ही किती छान मटण लपेटा तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा आम्हाला. बघा आपण एखाद्या भांड्यात आपण आता टाकून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही मटण लपेटा किती छानपैकी तयार झाला आहे बघा.